बाबा जो बैलगाडा शर्यतीमध्ये देव होता आपला सप्तहिंद केसरी मान्याला जाऊन आता जवळजवळ 1 महिना होत येतोय. तर त्याचा एक प्रसंग होता हिवऱ्याचा घाट. हिरा आणि मान्या होता त्या ठिकाणी जू मोडलं होतं. तर जी चर्चा आहे आता बरेच दिवस झाली की बाबा जू तुमच्याकडून नेलं होतं. तर काय होतं नियोजन वगैरे कसं केलं होतं त्या गाड्याचं वगैरे तुम्ही काय सांगशाल अनुभव कसा होता? आता काय झालं माहिती का आनंद बाबा वर्पेंचा जो कट मोडलं होतं एक 4-5 ते 8 दिवसापूर्वी गाड्याचं ते म्हणले मला मण्याची आणि हिराची वारी करायची आम्हाला. हा तो जोकाट मोडलेले तर जोकाट तयार करा. मग मी त्यांच्या एक फोनवर लगेच जोकाट तयार करायला घेतलं. जोकाट केलं 6 फुटाचं. जोकाट केल्यानंतर त्याच्यावर नाव बिव सगळं आनंद मामा यशवंतराव वरपे मरकळ सगळं ओके झालं. आणि त्यांना सांगितलं बाबा जोकाट तयार झाले या गाडा घेऊन फिटिंग करायला. आपणच गाडा दिला होता त्यांना पण फिटिंग करायला परत आला गाडा फिटिंग करायला आल्यानंतर 2 तास आमची फिटिंग चालली होती. पहिल्या दुऱ्या फिटिंग केल्या पण त्या काय आम्हाला पटल्या नाही. मग आम्ही त्या दुऱ्या फेकून दिल्या कारण आपलं काम असं आहे की ते नाही आलं व्यवस्थित ते पटत नाही आपल्याला काम ह्याचं काम पटत नाही. मग ते लगेच सगळ्या दुऱ्या फेकून दिल्या. दुसऱ्या दुऱ्या घेतल्या दुसऱ्या दुऱ्या फिटिंग केल्या. गाडा फिटिंग झाला. फिटिंग झाल्यानंतर जोकाट बिकाट फिटिंग झालं. त्याच्यात आपले पप्पू शेट वरपे आनंद मामाचे चिरंजीव त्याच्याबरोबर विनायक शेठ चाबुकस्वार कृष्णा भैया बंटी दोंडकर आणि अविनाश वरपे 4 जण होते. आणि आम्ही कारागीर हा एक माझा साथीदार ते एक आणि हे एक असे 4-5 जण आम्ही तयार करत होतो. तयार केल्यानंतर सगळा गाडा फिटिंग झाला. फिटिंग झाल्यानंतर डोक्यात काय विचारायला देवाने बुद्धी दिली का काय देवालाच माहिती. आयला मी त्यांना म्हणलं बा गाडा तर फिटिंग झालाय पण मला एक थोडंसं वाटतंय बा तुम्ही ह्या गाड्याला पट्टा गुंडाळा. एक मनात शंका महादेवाने मला सांगितलं काय बुद्धी आली महादेवाने सांगितलं मला वा हे तू कर वा हे सांग त्यांना की बा पट्टा गुंडाळा. मी सहजाची कोणाला सांगत नाही बा अशा गोष्टी पण मी सांगितल्यानंतर ती गाडा घेऊन गेली फिटिंग केल्यानंतर. आणि दुसऱ्या दिवशी बारी होती घाटात गेल्यानंतर सिरियलला बारी झाली 1 नंबर समाधान वाटलं. ती बारी पण मी लाईव्ह बघतो मी काय घाटात गेलो नाही. आणि लाईव्ह बघत असताना नंतर मग फायनलची बारी झाली. फायनल चालू असताना ती पण मी बारी बघत होतो. फायनल बघताना बारी सुटली. बारी झाल्यानंतर थोडाच गेला असेल एक लय झालं 200 फूट. बारी गेल्यानंतर तो जोकाट मोडल्यानंतर असं काळाचा दसका बसला हायला आता बारी फसली की बुवा आपल्या जोकाटामुळे मामाची बारी किंवा जवळेकराची बारी मण्याची पडणार म्हणल्यानंतर असं मन एकदम हे झालं अस्थिर झालं. आता कसं पण देवाची कृपा होती. तो जो पट्टा गुंडाळा सांगितला होता त्या पट्ट्यामुळे बारी कडाला गेली आणि बारी त्या घाटात 1 नंबर मध्ये मण्याने विरावली. बिडाल्यानंतर असा अंगावर काट आला वा मण्याने आपली इज्जत ठेवली. हा असं मग असं मनाला बरं वाटलं. मग असं वाटलं यायला का देवच आपल्याला बुद्धी दिली देवानीच की आपण सांगितलं यांनी पट्टा गुंडाळा बारी झाली फायनलला. मग असं बरं वाटलं. मग आता तुम्ही जे सांगताय प्रसंग तो घाटातला आहे ही गोष्ट बोलताना सुद्धा एकदम दुःख वाटते. मण्याची दशक्रिया होती त्या दिवशी सुद्धा हा प्रसंग आपले मेंढे महाराज असून त्यांनी सांगितला घाटात. हो बरोबर. त्यावेळेस सुद्धा अक्षरशः प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं असं आयला. आता ते मी नाही तुम्हाला खरं सांगू शकत शब्दात पण माझ्या सुद्धा ते स्क्रीनवरून बघितलं ना तो की जोकाट मोडलंय मण्याचं. आता मण्या आपल्यातून नाही पण ते असं बघितल्यानंतर आपला देव गेला असं हळायला लागली मला सुद्धा रडा आली त्यावेळेस. कसं होतं मित्रांनो हे जेवढं सांगणे आणि अनुभव घेणं याच्यात भरपूर असा फरक आहे. जो ज्या माणसाने जुकाट बनवलं गाडा बनवला तो गाडा मण्याच्या खांदावरती आणि एवढं जुकाट मोडून सुद्धा मण्याने 1 सेकंद आतून टाकला होता त्या सुद्धा घाटात. तर भावना सांगण्यासारख्या नाही त्या आता आठवणीतच आणि मण्या पण आठवणीतच राहणार मित्रांनो. तर धन्यवाद.